पंढरपूर मंदिर परिसरातील बाधित नागरिकांनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शनिवारी चक्क मतदान घेतलं। पंढरपूर कॉरिडॉरला एवढा विरोध का होतोय, पाहूया खास रिपोर्ट। पंढरपूर लाडक्या विठुरायाचं तीर्थक्षेत्र, जगभरातील लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान। पण सध्या या तीर्थक्षेत्राचं राजकारण तापलंय, कारण पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट। वाराणसीतील काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आखलेला पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प। मात्र स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे। 15 दिवसांपूर्वी प्रशासनानं पंढरपुरात सर्व्हे केला। पंढरपूर कॉरिडॉर बाधित प्रकल्पासाठी सहमत आहेत असा दावा प्रशासनानं केला होता। मात्र स्थानिकांची मतं जाणून घेण्यासाठी शनिवारी चक्क मतदान घेण्यात आलं। एकूण 485 स्थानिकांनी मतदानात भाग घेतला। त्यापैकी 3 मतं बाद झाली तर 9 मतं तटस्थ राहिली। 15 जणांनी कॉरिडॉरच्या बाजूने मतदान केलं, तर उर्वरित 458 लोकांनी कॉरिडॉरच्या विरोधात कौल दिला। कॉरिडॉर बाधित जनता शासनाच्या पाठीशी आहे असा जो भ्रम माननीय कलेक्टर साहेब, माननीय पालकमंत्री आणि सर्व प्रशासनाने पसरवला होता, तो दादांत खोटा आहे। हे आमच्या कॉरिडॉरबाबतच्या आज घेतलेल्या मतदानाच्या निकालामुळे प्रसिद्ध जाहीर झालेला आहे। शासनाचा जो फुगा आहे तो फुटलेला आहे। लोकांचा 101% कॉरिडॉरला विरोध आहे। जे लोक हजर नव्हते त्यांची सुद्धा हीच परिस्थिती आहे। अशाच पद्धतीने निकाल लागलेला आहे। वारकरी संप्रदायाची परंपरा जी आहे ते कीर्तन, भजन, प्रवचन आणि अन्नदान ह्या गोष्टी सातत्याने त्या मठामध्ये चालत असतात। आमचा या ठिकाणी नामदेवपारीच्या जवळच मठ आहे। त्या मठामध्ये अनेक वर्षापासून कीर्तन, भजन, प्रवचन आणि अन्नदान ह्या गोष्टी सातत्याने चालू असतात। परंतु या कॉरिडॉरच्या याच्यामुळे आम्ही बाधित जर होणार असेल तर आमची वारकरी संप्रदायाची ही परंपरा खंडित होणार आहे। म्हणून आमचा या कॉरिडॉरला 100% विरोध आहे। दरम्यान प्रकल्प बाधितांनी सहकार्य केलं तर भरघोस मोबदला मिळेल आणि पुनर्वसन केलं जाईल। मात्र विरोध केल्यास केवळ रेडी रेकनर प्रमाणे पैसे दिले जातील असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बजावलंय। शासकीय प्रकल्प असल्यामुळे आम्हाला पण एक डेडलाईनमध्ये प्रत्येक गोष्टी कंप्लीट करावे लागेल आणि शेवटी जर त्यांनी माहिती दिली नाही, माझ्याकडे काहीच पर्याय राहणार नाही। मी कुठल्या प्रकारचे पॉलिसी पॅकेज तयार करू? मग जे रेडी रेकनर आहे आणि जे कायद्यामध्ये नियम आहे त्याप्रमाणे आम्हाला करावे लागेल। तर माझी पुन्हा विनंती आहे की आपण तो डेटा द्यावा आम्हाला। हा प्रकल्प पंढरपूरचा चेहरा बदलणार की असंतोषाचा वडवा पेटवणार हे आता जनतेच्याच हातात आहे आणि त्याची पहिली झलक मतदानातून दिसली आहे। प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यातील हा संघर्ष निवळतो की वाढतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।